अनिल घाडी मारा करतोय तो विघ्नेशला. विघ्नेश पहिलाचा चेंडू आणि सुंदर तटवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु निर्धाव चेंडू जातोय. सुंदर असा बॅकअप पाहायला मिळतोय. नक्कीच कंबाईन कॉम्बिनेशन टीम पाहायला मिळते. एक बाजूला विनय, सौरभ, निखिल, नक्कीच उत्तम चांगल्या खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय. आदिनाथ, विघ्नेश, अनिल गाडी मारा करेल तो विघ्नेशला. पुढचा चेंडू आणि हा मात्र विशाल पानवलकर पाहायला मिळतोय. विघ्नेश, सज्जन, नक्कीच निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये बदल नाही. 3 चेंडू 1 धाव. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अनिल यांच्याकडून. पाहूया पुढचा चेंडू. 3 चेंडू 1 धाव. एकही धाव नाहीये. हा निर्धाव निर्धाव निर्धाव. 3 चेंडू एकही धाव नाहीये. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर. आता मात्र हवेत बल्ला फिरवतोय. फलंदाजाला काही सूर गवसत नाहीये. आतापर्यंत संघाचं खातं उघडलेलं नाहीये. पाहूया नक्कीच अनिल मात्र सक्सेसफुल कामगिरी करून दाखवतोय. पाहूया पुढचा चेंडू आणि हा मात्र यष्टीचित होतोय. विशाल पानवलकर यांच्याकडून सुंदर यष्टी रक्षण पाहायला मिळतंय अनिल घाडी यांच्या गोलंदाजीवर. चेंडू नक्कीच विशाल, सौरभ, विनय, निखिल नाव घ्या तेवढी कमी आहे. एक बाजूला रोशन आहे, सुंदर असा क्षेत्ररक्षक आहे आणि गोलंदाजी तेवढाच मातब्बर आहे. दुसऱ्या बाजूला आपणास पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सूरज असेल, सज्जन असेल, रोनक आहे. खूप खूप सुंदर अशा खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. रोनक स्ट्राईक वरती आता नवोदित फलंदाज येतोय तो म्हणजेच रोनक. रोनक ला मारा करेल अनिल. शेवटचा चेंडू. पाहूया विकेट मेडन होते का आणि हा चेंडू जातोय 1 धावेसाठी. डी क्षेत्रात धाव संख्येमध्ये बदल होतोय आणि खातं उघडतोय. संघाची धाव संख्या होते 1 गडी बाद. पहिल्या षटकांती 1 धाव. जगदंबा वॉरियर्स विरुद्ध श्रीनाथ 11 यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जगदंबा 11 विरुद्ध श्रीनाथ 11. जगदंबा वॉरियर्स आणि हा गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच गुहागर पट्ट्यातील नावाजलेला आलेला गोलंदाज आदिनाथ कातळकर. नक्कीच आदिनाथ बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. पाहूया आदिनाथचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. काही दिवसापूर्वी आदिनाथ मलेशियात होता वैयक्तिक कामानिमित्त बाहेर असल्यामुळे, परंतु MLCL च्या खास असं उद्दिष्ट ठेवून आदिनाथ आलेला आहे खेळण्यासाठी. पाहूया आदिनाथ चरकरी, माफ करा आदिनाथ चरकरी मारा करेल तो म्हणजे सज्जनला. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय आणि हा जातो डी क्षेत्रात 1 धावेसाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदिनाथ कडून. नक्कीच पवार सागरी गावचा सुपुत्र म्हणजेच नयन चांदोरकर यांच्या हाताखाली जो लहानाचा मोठा झाला असा खेळाडू, ज्यांच्या नक्कीच सहकार्याने इथपर्यंत पोहोचलेला असा खेळाडू म्हणजेच नक्कीच सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते
आणि हा एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाही. सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रोशन यांच्या स्वरूपात. नक्कीच कॉम्बिनेशन टीम पाहायला मिळते जगदंबा वॉरियर्स हा संघ, माफ करा चांदोरकर ब्रदर्स हा संघ. परंतु बऱ्याचदा हे खेळाडू जगदंबा वॉरियर्स या संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. विनय काताळकर असेल, सौरभ पोमेंडकर असेल, रोशन असेल, आदिनाथ असेल. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथचा आणि हा सुंदर नक्कीच ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या स्थिरावलेली आहे 3. 4 चेंडूंची धावसंख्या झाली 3. नक्कीच राकेश चांदोरकर आपल्या संघाला घेऊन तयार राहायचंय. यानंतरचा सामना श्रीनाथ 11 विरुद्ध जगदंबा वॉरियर्स. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथ मारा करेल रौनकला. पुढचा चेंडू आदिनाथचा राईट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा अवांतर चेंडू. काहीसा वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्नात अवांतर चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाले 5. 1 गडी बाद 5. 4 1 गडी बाद 4. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथ मारा करेल तो आणि सुंदर ब्लॉक चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. धावसंख्येमध्ये बदल नाही आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 4 वरती. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली 4. आणि नक्कीच स्मित हास्य पाहायला मिळते ते म्हणजे निखिल चांदोरकर यांच्या चेहऱ्यावरती. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथचा कमबॅक करतो का रौनक. आणि हा मात्र आखोड टप्प्याचा चेंडू, पण तो सीमा पार जाण्याची संधी होती परंतु चेंडू जातोय निर्धाव. आणि पंच मात्र घोषणा करतायत की षटक संपलेलं आहे. 2 षटकांती धावसंख्या झालेली ती 5. 4 धावसंख्या झाली ती 4. आणि मला वाटते तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज अनिल घाडी. पाहूया आतापर्यंत गोलंदाजीसाठी 2 नावं मला दिसत आहेत. ती म्हणजे एक म्हणजे सौरभ पोमेंडकर आणि दुसरं म्हणजे विनय कातळकर आतापर्यंत दिसलेले नाहीयेत. पाहूया निखिल चांदोरकर यांचा काहीतरी वेगळा भेद दिसतोय पण आतापर्यंत संघ यशस्वी ठरलेला आहे फलंदाजीमध्ये. पाहूया 12 चेंडू आणि फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे आणि स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सज्जन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल अनिल सज्जन याला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि सुंदर तटवण्याचा प्रयत्न परंतु गुडलेंथ वरून तो चेंडू वळतोय आणि निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये काही बदल नाही आणि नक्कीच धाव फलकावरती कोणताही परिणाम दिसत नाहीये. पाहूया सज्जनला मारा करतोय अनिल. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जेल बाद होण्याची शक्यता आहे आणि आता मात्र जेल होतोय. आदिनाथने मात्र सुंदर जेल घेतलेला आहे आणि गडी बाद होतोय सज्जनच्या स्वरूपात. आणि आता मात्र बोटा झटका बसलाय. धावसंख्येमध्ये बदल नाही त्यात परत गडी बाद म्हणजे दुष्काळात 13वा महिना. तटवलेला चेंडू जेल बाद होण्याची शक्यता आहे आणि आता मात्र फलंदाज नक्कीच आपण महाराष्ट्र प्रदीप चांदोरकर आपणाला पाहायला मिळतोय. दापोली भागातील प्रदीप चांदोरकर सडवे गावचा सुपुत्र प्रदीप चांदोरकर दापोली जिल्हा रत्नागिरी चा खेळाडू पाहायला मिळतोय. नक्कीच उत्तुंग फटकेबाजी करण्यात नाव लौकिक मिळवलेला खेळाडू आहे. पाहूया 2 विकेट नंतर येतोय प्रदीप चांदोरकर. पाहूया अनिल गाडी मारा करतोय तो प्रदीपला. पुढचा चेंडू आणि स्विचेट मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये काही बदल होत नाहीये. 4 धावसंख्येवरती 2 गडी बाद आणि
3 चेंडू अंती. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही या षटकामध्ये अनिलने. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 5. या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 5. भरघोस अशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये फलंदाजांच्या दिशेने. पाहूया रोनक स्ट्राईक वरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिल मारा करेल तर रोनकला राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू आणि हा मात्र बल्ला हवामध्ये आणि अवांतर चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये बदलतोय. धावसंख्या झाली ती 6. 6 धावसंख्येमध्ये मला वाटते 3 अवांतर धावा आहेत. पाहूया पुढचा चेंडू आणि हा मात्र डी क्षेत्रात जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या होते ती म्हणजेच 7. 5 चेंडू अंती धावसंख्या झाली ती म्हणजे 7. म्हणजे अजून आतापर्यंत 17 चेंडू मध्ये फक्त धावसंख्या झाली 7. पाहूया अनिल मारा करेल तो रोनकला. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा सुंदर निर्धाव चेंडू अपील करतायत परंतु पंच फेटाळत आहेत. 3 षटकांती धावसंख्या झाली ती 7. आतापर्यंत जे सर्वात लोएस्ट धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या 3 षटकात. 18 चेंडू धावसंख्या झाली 7. आणि आता पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाजी व साठी पिंटू हरळ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पिंटू हरळ मारा करेल तो प्रदीप चांदोरकर आणि रोनकला. पाहूया पुढचा चेंडू. पिंटूचा पुढचा चेंडू प्रदीपला आणि सुंदर तटवलेला चेंडू. झेल होण्याची संधी आहे. पाहूया रोशन झेल खाली आणि सुंदर झेल होतोय आणि प्रदीप बाद होतोय. पिंटूने मात्र पहिल्याचा चेंडू वरती उर्वरित कामगिरी पूर्ण केलेली आहे. तिसरा झेल होण्याची संधी आहे या धावसंख्येवरती. मला वाटते 7च्या आत घरात हे गणित मात्र धावसंख्ये फलकावरती पाळून चालणार नाही. हे मात्र नोंद घ्यायची आहे. सोमजाई 11 या संघाने आता मात्र विराज येतोय प्रदीपच्या जागेवरती. पिंटूने नक्कीच सुंदर चेंडू टाकलेला आहे. नक्कीच काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसतंय. पाहूया नक्कीच सुंदर असं मी म्हटलं होतं की रोशन आदिनाथ सौरव असे खेळाडू असल्यावरती झेल हा सुटणारच नाही. नक्कीच रनिंग 25-30 यार्ड कव्हर करून झेल पकडलेला आहे रोशन. रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पिंटूचा पुढचा चेंडू आणि हाही सुंदर चेंडू सुंदर तटवलेला. धावची होण्याची संधी मात्र हुकते. अजयने मात्र संधी सोडलेली आहे. पाहूया धावचित करण्याची संधी होती रोनकला. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे विराज. पिंटूचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आणि हा सुंदर तटवलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय. चेंडू मात्र भेटत नाहीये. 3 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय आणि आता मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे 4ही धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5वी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळतंय. थोडा हास्यास्पद असं आहे. 6वी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळते. हास्यास्पद जरी असलं तरी एका चेंडूवरती सीमा पार न जाता 6 धावा मिळत आहेत आणि धावून काढणाऱ्या खेळाडूंसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाही. पंच धावा एकदा घोषित करायचे.
पंच धावा किती आहेत? 4. ओके ओके, 4 धावा. धाव संख्या झाले 12. जगदंबा वॉरियर्सच्या संघाच्या सर्व खेळाडूंनी पेव्हिलियन जवळ यायचंय. आपले संघ नायक वाट बघतायत. 4 धावांनंतर संघाची धावसंख्या झाले 12. 3 चेंडू अंती, धावसंख्या झाले 12. चला आपण पाहतो या पिंटू मारा करेला तो विराज. विराज पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू झेल होण्याची शक्यता आहे. पाहूया सौरभ आता मात्र मिस केलेला आहे आणि ही त्रिफळाची माफ करा डी क्षेत्रात जातोय. डी क्षेत्रात जातोय. पंच काय आहे डिक्लेअर करायचंय? 3 आणि डी क्षेत्रातला नाहीये का? तो पकडून 3. ओके 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 3. धाव संख्या होते 15. सौरभचा मात्र फंबल होतोय. मी म्हटलं होतं सौरभ, रोशन आणि आदिनाथ कॅच पकडतील, परंतु सौरभने मात्र एक डाग लावलेला आहे. पण हरकत नाही. सौरभ पोमेंडकर नक्कीच नावाजलेला खेळाडू आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं लेफ्ट हँड बॅटिंग करून लगातार 3 षटकार मारले होते, ते म्हणजे गुहागर भागात. धाव संख्या होते 15. 4 चेंडू अंती, धाव संख्या होते 15. पाहूया पुढचा चेंडू. पिंटू मारा करेल तो म्हणजेच विराजला आणि हा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच विशाल पानवलकर यांच्या दस्तान्यामध्ये सुंदर असं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच सुंदर असं कार्य पाहायला मिळतंय पिंटू यांच्याकडून. नक्कीच चांगला कार्य नियोजित असं. नक्कीच शेवटचा चेंडू डी क्षेत्रात बाईकच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाले 16. 3 षटकांती धावसंख्या झाली 16. आता पाहूया 4 षटकांती धावसंख्या झाली 16. पाहूया अंतिम षटक घेऊन कोण येतोय? रोशन, सौरभ, आदिनाथ, विनय कोण आहेत? बरीच नाव आहेत की स्वतः संघनायक निखिल? विशाल राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. विराजला पहिलाचा चेंडू आणि आज सुंदर स्लोअर 1 निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या झाली 16. मी म्हटलं होतं या नेरुळच्या रामलीला मैदानावरती लगातार 4 षटकार मारणारा खेळाडू इथे आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आदिनाथ चरकरी. पुढचा चेंडू ही निर्धाव जातोय. नक्कीच विशाल पानवलकर म्हणजे सुंदर नावाजलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. विनय काताळकर स्वतः आहेत मैदानामध्ये. पुढचा चेंडू सुंदर तटलेला चेंडू, जेल होण्याची संधी आहे. पाहूया आदिनाथ सुंदर या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जरी जेल हुकला असला तरी मात्र चेंडूला सीमा पार होऊ दिलेला नाही आणि या 2 धावा घेण्यापासून मात्र वाचवू शकलेले नाहीत. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या झाले 18. 3 चेंडू अंती, धावसंख्या झाले 18. पाहूया या उर्वरित 3 चेंडूंवरती 3 षटकार येतात का? सोमजाई 11. नक्कीच आदिनाथचं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपणास. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटलेला चेंडू, झेल होतोय का? चेंडू जातोय सीमा रेषा पार.
नक्कीच सुंदर धाव संख्या होते 24. शेवटचे 2 चेंडू बाकी. चेंडू पाहूया चेंडू झेल विराज पाहूया. विराट असेल विराज असेल पाहूया शेवटच्या चेंडू वरती. आणि हा मात्र निर्धाव चेंडू परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव ती सुद्धा घेऊन दिलेली नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यष्टी रक्षकाच्या स्वरूपात. आणि गडी मात्र धावछेद होतोय. विराज आणि विराजची जागा घेण्यासाठी कोण येतोय पाहूया. मात्र निर्धाव चेंडू आदित्य म्हटलं आदित्य नमस्कार. आणि शेवटच्या चेंडूवरती येतो 10 सेकंडला तो म्हणजे आदित्य. आदित्य नमस्कार पाहूया. विशालचा पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू जातोय सीमा रेषा पार. ओहो दणदणीत खणखणीत. आणि या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 धावा आणि 31 धावांचं माप कसं उद्दिष्ट आहे ते म्हणजे चेंडू सीमा रेषा पार. कोण येतोय निखिल चांदोरकर. आपण नोंद घ्यायचे त्वरित आपले सलामीवीर पाठवायचे आणि सोमजाई आपण आपले क्षेत्ररक्षक पांगवून घ्यायचे त्वरित. यापुढील होणारा सामना चांदोरकर माफ करा जगदंबा वॉरियर्स विरुद्ध श्रीनाथ 11 या संघाचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पेव्हिलियनशी यायचंय. श्रीनाथ 11 आणि जगदंबा वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. कार्तिक कोळंबेकर यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचं या सामन्याची. निर्णय इथेच कळवून जा. अजय विनय कातळकर
स्वस्तिक एंटरप्राइजेसचे मालक विनय कातळकर आणि नॉन स्ट्राईक एंडला अजय. आणि या गोलंदाजीला आलाय तो म्हणजेच सज्जन, ज्याचा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उल्लेख पाहायला मिळतो. सज्जन वनचंदन आराध्य लिंगा असं ज्याचं नाव आहे, असं म्हणजे सज्जन. एक बाजूला विजय विनयेन शोभते असा विनय, तर दुसऱ्या बाजूला अजय म्हणजे ज्याच्याकडे कायम म्हणजे आपणच पाहायला गेलं तर नावांमध्ये सुद्धा मातब्बर असे आहेत खेळाडू समोरासमोर पाहायला मिळत आहेत. चला आपण वळतोय सामन्याकडे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो विनयला. पहिला चेंडू आणि सुंदर सुंदर चेंडू, परंतु डी क्षेत्रात जातोय. एक धावेसाठी धावसंख्येचं खातं उघडत आहे. धावसंख्या होते 1. नक्कीच विद्या विनयेन शोभते सुभाषित आठवत होतो, परंतु नक्कीच सुंदर सुंदर चेंडू होता. एक धाव घेण्यावरती रोखलेला आहे. पाहूया 29 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि गडी बाद. आणि विनय मात्र दुसऱ्याच चेंडूवरती बाद होतोय. नक्कीच चांगली खेळी आणि मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय, कारण शॉर्ट पिच डिलिव्हरीवरती बाद झालेला आहे विनय. विनयची जागा घेण्यासाठी कोण येत आहे पाहूया. नक्कीच सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते रोनकच्या स्वरूपात. विशाल विनयची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे तो विशाल पानवलकर. एक बाजूला आहे अजय. राकेश आपला निर्णय लवकर कळवायचा आहे. फक्त 2 मिनिटाचा अवधी आपणाला देण्यात येतोय. जगदंबा वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला वॉर्मअप करून तयार राहायचंय खेळाडूंनी. चला 28 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पाहूया सज्जन मारा करेल तो विशालला. षटकातील तिसरा चेंडू सुंदर तटवलेला पॉइंटच्या दिशेने आणि मात्र डी क्षेत्रात जातोय का. 2 धावा 4 चेंडू धावसंख्या झाली 3. 3 चेंडू धावसंख्या झाले 3. नक्कीच सुंदर कॉल होता विशाल आणि अजयचा. पाहूया डावकुरा फलंदाज आणलेला आहे चांदोरकर ब्रदर्स या संघाकडून. नक्कीच पाहूया आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑन आपणाला पाहायला मिळतोय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर तटवलेला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. निर्धाव 4 चेंडू धावसंख्येमध्ये बदल नाही. पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर तटवलेला चेंडू कव्हर्सच्या वरून जातोय सी मा रे शा पार आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 8. 7 5 चेंडू आणि धावसंख्या झाले 7. आणि तसं पाहायला गेलं तर सामन्याच्या गणितानुसार अगदी समीकरणानुसार जातोय संख्या आहे सी मा रे. सुंदर तटवलेला चेंडू परंतु उगाच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीत. धावसंख्येमध्ये बदल. एक षटका अंती धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद धावसंख्या झाली 8. पाहूया पुढचा गोलंदाज कोण येतोय.
आणि दुसरं षटक घेऊन येतोय रोनक. रोनक मारा करेल तो अजयला. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू, परंतु एक धाव सुद्धा मिळत नाहीये. सुंदर असं अजयला मात्र सूर गवसत नाहीये. मला वाटतं निवांत शांत टेस्ट मॅच सारखा सामना चालू आहे. प्रेक्षकांना थोडीशी मजा पाहिजे सामन्यामध्ये, थोडीशी सुरस निर्माण झाली पाहिजे. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्याची सवय झाली. पाहूया, कारण IPL चा मोसम आहे. पाहूया पुढचा चेंडू रोनकचा आणि हा सुंदर तटवलेला चेंडू डी क्षेत्रात जातो एक धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या झाले 9. सन्माननीय नयन चांदोरकर यांना विनंती करतो की आपण पेव्हिलियनशी यायचंय. नयन चांदोरकर. पाहूया रोनकला. रोनकचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला डी क्षेत्रात. चेंडू बहुतेक अजय आज हरवणारच असं ठरवून आलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 10. 3 चेंडू आणि ती धावसंख्या झाली 10. मला वाटतं अजयने आज ठरवलंय हा चेंडू मला नकोयच. पाहूया पुढचा चेंडू रोनकचा. मारा करेल अजयला. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. अवांतरची विचारणा करतोय परंतु निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. दोन्ही संघ बलाढ्य असा बॉलिंग अटॅक घेऊन आलेले आहेत. नक्कीच रोनक दिसतोय छोटा, परंतु लक्षण कोट्यावर काम मोठे असं म्हणतात. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. नक्कीच धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली 16. धावसंख्या झाली 16. सीमा रेषा पार. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते. पहिलाच फटका असं पाहायला मिळतो जो सीमा पार गेलाय. पाहूया रोनक कमबॅक करतो का. धावसंख्या झाली 16. लगभग अर्ध्या धावांचा टप्पा गाठलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि हाही जातोय सीमा रेषा पार. धावसंख्या झाली 22. 2 षटका अंती धावसंख्या झाली 22. टप्पा लगभग सामन्याचा गणित आणि हाही जातोय झालेला आहे. चांदोरकर ब्रदर्स नक्कीच सुंदर कामगिरी पाहायला मिळते चांदोरकर ब्रदर्स या संघाकडून. भले पहिला गडी गारद झाला होता तरी सुद्धा अजयने मात्र सामन्यात चुरस निर्माण केली. सज्जन आणि या स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विशाल. चला राकेश चांदोरकर, क्षेत्ररक्षणाची तयारी ठेवायची आहे. श्रीनाथ 11 आपले सलामीवीर तयार ठेवायचे. पाहूया पुढचा चेंडू सज्जनचा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पहिला गडी गारद करतो का आणि हा सुंदर तटवलेला चेंडू आणि गडी गारद होण्याची शक्यता आहे. पाहूया झेल टिपलेला आहे. सुंदर गारद करतो विघ्नेश. नक्की अगदी लास्ट मोमेंटला चेंडू आणि गडी गारद होण्याची शक्यता आहे.
आणि विशालची जागा घेण्यासाठी कोण येतो पाहूया. विशालची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे तो पिंटू हरळ. पाहूया पाहूया पिंटू आल्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारणार का. पाहूया पुढचा चेंडू पिंटूला आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जातोय. एकच धाव घेतलेली आहे. डी क्षेत्रात पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 23. लगातार 2 षटकारला विनय कातळकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पाहूया पिंटू आणि सुंदर तटवलेला चेंडू एक धावेसाठी बॅकवर्ड पॉइंटला एक धाव घेण्यात यश मिळते. धावसंख्या झाली 24. सात धावांची आवश्यकता आहे. पाहूया लगातार 2 चौकाराला अनिकेत कोळंबेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला आपण वळतोय सामन्याकडे. यानंतर होणारा सामना जगदंबा वॉरियर्स विरुद्ध श्रीनाथ इलेव्हन आणि हा सुंदर अजयच्या बॅट मधून सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. या एक धावेने संघाची धाव संख्या होते 25. अजून 6 धावांची आवश्यकता आहे चांदोरकर ब्रदर्स या संघाला. पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर तटवलेला एक धावेसाठी कोणतीही घाई करत नाहीयेत. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 26. धावसंख्या झाली 26 आणि हा मात्र झेल होण्याची संधी आहे. पाहूया झेल सुटतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. पाहूया 2 धावा घेतात का. दोन्ही धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या झाली 28. 3 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांती धावसंख्या झाली 28. नक्कीच यजुर्वेद सामवेद आणि आता बॉलिंगला आलाय तो म्हणजेच ऋग्वेद. नक्कीच वेदातलं एक नाव आहे. अथर्ववेद सामवेद नावं घेईल तेवढी कमी आहेत. नक्कीच 15-20 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय अजयला. अजय आतापर्यंत मैदानात अबाधित आहे. पाहूया अजयला बाद करण्यात यश मिळतंय का ते म्हणजेच ऋग्वेदला. धावसंख्या झाली 29.
ऋग्वेद पाहूया. ऋग्वेद मारा करतोय तो अजयला. पाहूया अजय विजयी फटका मारतो का पिंटूला संधी देतो. अरे रनअप मध्ये फंबल होतोय. हरकत नाही पण आपल्याकडे वेळ कमी आहे हेही लक्षात घ्यायचंय. राकेश चांदोरकर आपला संघ तयार ठेवायचा आहे. आणि सुंदर असा फटका पाहायला मिळतोय परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा विजय फटका ठरतोय अजयच्या बॅट मधून आणि धाव संख्या होते 34 माफ करा 32. मिळतोय परंतु विजय चांदोरकर पार आणि हा विजय फटका ठरतोय अजयच्या बॅट मध्ये. राकेश चांदोरकर त्याचबरोबर श्रीनाथ 11 संघाने आपलं सलामीवीर पाठवायचे. चला उपेंद्र आणि संकेत तयार राहायचे. चला आपल्याकडे वेळेची